डॉक्टर, बाळ जरा जोराजोरात श्वास घ्यायला लागलंय, आत्ताच जन्माला आलंय, दूध पण पित नाहीये. ही शंका जेव्हा आजीला येते तेव्हा ती खरोखर गंभीर गोष्ट आहे. जन्मल्यानंतर 6 तासात किंवा पहिल्या दिवशी जेव्हा बाळं जोरात श्वास घ्यायला लागतात, त्यांच्या फासाळ्या आत जायला लागतात, नाक फुगायला लागतं आणि ती कणल्यासारखी करायला लागतात, तेव्हा ती धापेची करणं आहेत. आता धाप कशामुळे लागती हे बाळ लवकर जन्माला आलंय का पूर्ण दिवसाचं आहे याच्यावर ठरतं. साधारणतः पूर्ण दिवसाच्या बाळांमध्ये जर त्यांनी आईच्या पोटात संडास केली असेल किंवा त्यांना इन्फेक्शन झालं असेल, जंतुदोष असेल आणि त्याच्यामुळं त्याला न्यूमोनियासारखं होत असेल तर त्यामुळे धाप लागू शकते. जी बाळं अपुऱ्या दिवसाची असतात, लवकर जन्माला येतात, त्यांच्या फुफ्फुसाची वाढ कमी असते आणि फुफ्फुसाची वाढ कमी झाल्यामुळं त्यांना धाप लागते. कारण काही असलं तरी यामधलं कोणतेही लक्षण दिसलं तरी ताबडतोब तुमच्या नवजात शिशु तज्ज्ञांना किंवा बालरोग तज्ज्ञांना भेटून त्यांना बाळ दाखवून त्यांचा योग्य सल्ला घेणं ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण बाळाला लागलेली धाप ही बाळाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे तिथं फार वेळ घालवून चालत नाही. धन्यवाद.